पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 25. पुरुषोत्तम महात्मा कथा, ज्याचं नाव आहे गौरी पंचकुरतमही. श्री लक्ष्मीनारायण यांच्या सुखसंवादातून वाहणारी अधिक मास महात्म्याची अतिशय सुंदर अशी महात्म्य गंगा ही पुढे पुढे चालत होती. त्या श्रवणानंदाने सारा श्रोतेवर्गही सुखावला होता. सुतमुनी समोरच्या श्रोत्यांना म्हणाले, हे महात्म्य वर्णन करीत असताना श्री नारायण लक्ष्मी म्हणाले, प्रिय अधिक मासातल्या श्रीवर्गाला सुख आणि सौभाग्य मिळवून देणाऱ्या आणखी एका सुंदर व्रताची मी तुला माहिती सांगतो. एकदा अरुंधती नावाची एक ऋषीपत्नी ही आपली सखी पार्वती हिला भेटायला म्हणून कैलास पर्वतावर गेली. तो नेमका अधिक मास होता. अरुंधती जेव्हा कैलास पर्वतावर सखी पार्वतीला भेटायला आली आणि तिच्याबरोबर सुखसंवाद करायला म्हणून आली, पण त्यावेळी नेमकी पार्वती ही कसलेसे व्रत करण्यामध्ये अगदी तल्लीन होती. तिची ती एकाग्रता, ध्यान, स्थिर बैठक या सर्व गोष्टी पाहिल्या आणि अरुंधतीला पार्वतीचा हाक मारावीसे असेही वाटले नाही. तिच्या भावपूजेत व्यत्यय आणण्यापेक्षा आपणच तिथे शांत बसून राहावे असा अरुंधतीने विचार केला. पार्वतीची ही भावपूजा पूर्ण झाली. तिने डोळे उघडून समोर पाहिले तर तिला आपली सखी अरुंधती दिसली. अरुंधतीला तिथे तसे अचानक आलेले पाहून पार्वतीला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. सखी अरुंधती, अगं तू केव्हा आलीस आणि मला कसं कळलं नाही? पार्वती म्हणाले. त्यावर अरुंधती सांगू लागली, अगं मी कधीचीच आले, ते तुला कसं कळणार? कारण मी आले त्यावेळी तू पूजा करत होतीस, तुझं ध्यान चिंतन चाललं होतं, मग तुला मी आलेले कसे कळणार? असे बोलून अरुंधती पुढे झाली. पार्वतीने तिला मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ बसवून घेतले. विचारले, कसं काय न केलंस? त्यावर अरुंधती म्हणाली, सखे तुझी आठवण आली म्हणून मी तुला खास भेटण्यासाठी येथे आले. तू आपली पूजेत मग्न, पण काय ग पार्वती, भगवान शंकरासारखा पती मिळाल्यानंतरही तू ही कसली आणि कोणती पूजा करत आहेस? तेव्हा पार्वती अरुंधतीला म्हणाले, अगं ही पूजा आहे गौरी पंचकाची. खरं सांगू का, मला माझ्या मनासारखा पती मिळाला त्याचं कारण हीच पूजा, हेच व्रत. एकदा काय झालं, दुर्वास ऋषी हे आमच्या घरी आले. त्यावेळी मी उपवर असल्यामुळे स्वाभाविकपणेच माझ्या मातेला माझ्या विवाहाची चिंताही होती. तेव्हा तिने ऋषींना प्रार्थना केली की मुनिवर माझ्या कन्येला तिच्या मनासारखा पती मिळावा, यासाठी तिने कोणते व्रत, कोणती पूजा इत्यादी करावे ते सांगा. तेव्हा ऋषी दुर्वास यांनी मला हे गौरी पंचकृत आणि पूजा करायला सांगितली. त्यांनी मला या व्रताचा विधी, पूजा पद्धती आणि पूजा महात्म्य सांगितले. वर हे पण सांगितले की अधिक मासातील व्रत करणाऱ्या स्त्रीला मनासारखं पती, सुख आणि सौभाग्य हे प्राप्त होते. अरुंधती, मी ते पण गौरी पंचकृत केले आणि त्याचे फळ म्हणून की काय मला भगवान शंकर यांची अर्धांगिनी होण्याचे भाग्य लाभले. आता ते मला लाभलेले सुख हे अखंड राहावे, त्यात उत्तरोत्तर भर पडावी म्हणून मी हे व्रत अजूनही अधिक मासात खास विशेषत्वाने करत आहे. मला माझ्या माहेराहून आनंद मिळालेले हे व्रत मला अतिशय प्रिय आहे. सखी पार्वतीच्या तोंडून ती व्रताची माहिती ऐकली आणि अरुंधतीच्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले. तिने पार्वतीकडे त्या व्रताबद्दल अधिक माहिती विचारताच पार्वती तिला म्हणाली, अधिक मासातील महत्त्वपूर्ण आणि अधिक फलदायी ही 5 पर्वे आहेत. त्यामधल्या अधिकातल्या द्वादशी या तिथीला हे व्रत अवश्य करावे. व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. पिंपळाच्या वृक्षाखाली हे व्रत केले तर ते जास्त व शीघ्र फलदायी ठरते. गौरी पंचकाची यथाविधी पूजा मांडावी. श्रद्धायुक्त अंतःकरणाने ही पूजा संपन्न करावी. मग ब्राह्मण, सुवासिनी यांना गोड भोजन द्यावे. विडा, दक्षिणा, वस्तू, फळे यांचे दान करावे आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. नक्त म्हणजे उपवास करावा. भोजन करीत असताना मौन पाळावे. व्रताचे उत्तम प्रकारे उद्यापन करून व्रताची सांगता करावी. सखे अरुंधती, मी स्वतः ह्या व्रताचरणाने सुखी झाले आहे, त्यामुळे ह्या व्रताच्या फलश्रुतीबद्दल कोणीच कसलीच शंका घेऊ नये. अरुंधती, सध्या अधिक मास चालू आहे म्हणून मी हे व्रत करीत आहे. अगं पार्वती, पण तुला तुझ्या मनासारखा पती हा मिळाला आहे ना, मग अजूनही तू हे व्रत का करतेस?
हे बघ, आपण जेव्हा एखादी मनोकामना किंवा फलप्राप्ती व्हावी म्हणून एखादे व्रत करतो, तेव्हा आपली उपासना यथायोग्य झाली म्हणजे आपल्याला मनोवांछित फळ मिळतेच. पण जे मिळाले आहे ते पुढेही कायम स्वरूपात टिकून राहावे म्हणून खरं म्हणजे त्या फलप्राप्तीनंतरही ती उपासना वारंवार ही करायलाच हवी. त्यामुळे तो झालेला लाभ हा अक्षय टिकतो. अरुंधतीला जेव्हा पार्वतीकडून त्या गौरी पंचक व्रताबद्दल माहिती मिळाली, तेव्हा एका आगळ्याच समाधानाने ती आपल्या आश्रमात परत आली. अरुंधतीने ते गौरी पंचक व्रत हे मोठ्या श्रद्धापूर्वक केले. तिला सुद्धा पती, प्रेम, सुख आणि सौभाग्य याची प्राप्ती झाली. एवढे या व्रताचे महात्म्य सांगितल्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात, सखे, त्या पार्वती मातेला, ऋषीपत्नी अरुंधतीला त्या व्रताचरणाने सुख सौभाग्याची प्राप्ती झाली. त्याप्रमाणे इतर भगिनी वर्गांनाही ते सुख मिळावे म्हणून त्यांनी पण हे व्रत अवश्य करावे. हे व्रत मनोभावे केले असता शिव पार्वती हे दोघेही त्या व्रत करणाऱ्या उपासकांवर प्रसन्न होतात, कृपा करतात, असे नारायणांनी लक्ष्मीस सांगितले. अध्याय 25 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः. जय श्री कृष्ण. गोपाल कृष्ण. राधे कृष्ण.